एखाद दिवशी आपला हात ठणकायला लागला तर आपण तो कापून फेकून तर देत नाही ना. काही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला सगळी मदत करेन. या घरात प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त मला आहे. किती वर्ष बिल्डर म्हणून काम करतात? 10-12 वर्ष. 10 की 12? सरस्वतीच्या रूपात लक्ष्मी आली माझ्या घरात. नमस्कार काका, मी हर्षवर्धन. ओळखलं. फार काही बदललं नाही बे तू. फक्त केसांचं काहीतरी जरा वेगळं केलेलं दिसतंय. हां, ते मी. ठीक आहे. बस रे राजा. नाही, काही पेपर्स कोर्टात पाठवायचे आहेत, ते मी जरा पाठवून देतो जगन बरोबर. बर, झटपट ये. हां. बस. तू रघुनाथ मोहितेच्या मुलीशी लग्न केलंस म्हणे? हो, 4-6 महिनेच झाले. तुम्हाला कसं कळलं काका? रघुनाथ माझा फार जुना दोस्त आहे भाऊ. फार मोठा माणूस आहे तुझा सासरा. हो, आष्टीच्या आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत ते नाही म्हणत मी बाबा. त्यांच्यासारखे विद्वान आणि विचारी माणसं फार कमी असतात बाबा. हो, आमच्यासारख्यांना धाक वाटतो त्यांचा. तुला नाही वाटत? हो, वाटतो ना, मलाही वाटतो. उद्या बायकोला घेऊन ये तुझ्या. उद्या? नाही हो, उद्या नको. काय उद्या आम्ही नागपुरात नाही आहोत. परवा घेऊन ये. आणशील ना? हो, आणीन ना. शाबास. झालं बाबा. ठीक आहे, मग यांना परवा मग बाकीचं बोलू. जायच्या आधी एकदा राजाशी बोलून घे. आमचा वकील आहे तो. त्यांनी एकदा ओके म्हटलं की मगच पुढे जाऊ. परवा तसं प्राथमिक बोलणं झालंय आमचं. बर. तुम्ही तिकडे बसा.
मला जरा CMशी बोलायचं. पण दादा जरा सांभाळून. हा, मग सांभाळूनच बोलणार आहे. तर काय त्यांनी आपल्या विदर्भाच्या प्रश्नाकडे जातीनं लक्ष घालायला हवं नाही का? हो, तरी जरा जपूनच. हा, तुम्ही या परवा. ठीक आहे. हा, जरा CM साहेबांशी बोलायचंय. धनाजी माने. वा 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 वा, काय स्वच्छ झालं ना, छान घर. ओ साहेब, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. वरचं छत साफ झालं, पण खाली ही जी सगळी घाण पडली ती कोण साफ करणार? ए नाही ग, आता माझे हात दुखायला लागलेत. आपण एवढ्या मोठ्या घरात का राहतो? माणसाला राहायला अशी कितीशी जागा लागते मी म्हणतो. वा 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 वा, हात दुखायला लागलेत म्हणून साहेब एकदम फिलॉसॉफिकल झालेत. चल आवर. ओ मुकादम, हा कामगार काम करत नाही बघा. मुकादम आहे कुठे? गेली कुठे ही माई? माई आत गेल्या बहुतेक. त्याने धूळ नाही रे सहन होणार. आधी हे बघ, चल आवर लवकर. आता हे येतील आणि मग खूप ओरडा बसेल आपल्याला. वा, म्हणजे तुमच्या ह्यांच्यावरती तुला इम्प्रेशन पाडायचं म्हणून आमची उपास मार. आम्ही असं उपाशी राहायचं. हे बघ, जेवण तयार आहे. हे सगळं झालं की लगेच जेवण. नाही नाही, आधी जेवण आणि मग काम. ए नाही रे, आधी नाही, आधी नाही. वा, कामात काम. नाही, काच फुटलेली चांगलं असतं, शुभशकून असतो. हो वा, छान. अगं काय झालं? माई माई माई, काय ग, काय फुटलं? हा इथे काचा पडल्या. तुम्ही पुढे होऊ नका, तुम्हाला लागेल. अगं हो हो, पण काय फुटलं? मी बघते सगळं. तुम्ही जा आधी, इथून जा तुम्ही. माई मी जाते, पण तू सांभाळून. हो, तुम्हाला लागेल. माई बघत का उभा राहिलायस? झाडू घेऊन ये जा. हॅलो, वेट मिनिट. बापरे, ऐको. अरे देवा, ऐको. वहिनी, अरे काय झालं? काच लागली का पायाला? नाही रे, हा? स्टूल लागलं मला. ऐको. अगं केवढं रक्त येत आहे. थांब एक मिनिट, मी आलो डेटॉल घेऊन. ऐको. ऐको देवा. चला पांढरे साहेब, जेवण करून येऊया आणि मग चर्चा करू. जेवायला बाहेर? हां, एखादं फर्स्ट क्लास हॉटेल, म्हणजे तुम्हीच सुचवा. नाही, माझी अजून जेवणाची वेळ झालेली नाही. 12:30 वाजले. आता अजून किती उशीर करणार? नाही, तसं नाही. दुपारी कोर्टात केस आहे म्हणून म्हटलं जेवणाची वेळ झालेली नाही. किती वाजता आहे केस? 3:30. मग पुष्कळ वेळ आहे. चला ना प्लीज. नाही, गैरसमज नका करून घेऊ. पण ज्या दिवशी केस असते त्या दिवशी केस झाल्याशिवाय नाही जेवत मी. तुम्ही वा पुढे. पण मला हे कळलं नाही, म्हणजे जेवणाचा आणि केसचा संबंध काय? संबंध आहे. जेवलं तर कोर्टामध्ये पोटतिडकीने बोलता येत नाही. आणि ज्या कामासाठी आपण पैसे घेतो ते काम चूक व्हायला पाहिजे, नाही का? म्हणजे असं मी तरी मानतो. तेव्हा तुमची भूक नका मारू तुम्ही. वा पुढे. आपण परवा भेटू. परवा केस नाही माझी. हे काय करताय तुम्ही डॉक्टर? हे बघा, अँटी टिटेनसचा डोस घ्यावा लागेल फॉर सेफ्टी सेक. पण इंजेक्शन नाही. इंजेक्शन नको. तुम्ही गोळ्या वगैरे काहीतरी नाही का? हा, इंजेक्शन नाही शक्य मला घेणं. अगं असं काय करतेस लहान मुलासारखं? इंजेक्शन घ्यावंच लागेल. नाही, मला इंजेक्शनची खूपच भीती वाटते. मला शक्य नाही इंजेक्शन. नाही डॉक्टर, नको. वहिनी, हा, घाबरू नका. इंजेक्शन झालं ना की आम्ही तुला चॉकलेट देऊ.
आधी गप्पा बस ना. मला खरंच शक्य नाहीये. मी खरंच सांगते. नाही तू हसू नकोस. मी इथून पळून जाईन. शक्यच नाहीये मला हे इंजेक्शन कसं वगैरे. पळता येईल? बँडेज बांधलाय ना पायाला तुझ्या. माही नको. तू घाबरू नको. काय असतं माहिती का, इंजेक्शन टोचलं ना की थोडंसं दुखतं. नाही सुई तशी मोठी असते आणि त्यातनं हाताला टोचलं ना की जरा जास्तच दुखतं. पण घाबरू नको तू. हा नाही म्हणजे काय होतं माहिती का, सुई टोचली ना की डोळ्यापुढे असे तारे दिसायला लागतात. गपरे, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हा नको माई. शाणी माझी बाई ती. मला खरंच खूप भीती वाटते माई. अगं माई माई नाही. माई खरंच नको. मी सावरी. तुम्ही गोळ्यावर. काय फ्रेश वाटतंय. अगं कोळशाच्या खाणीतून बाहेर आल्यासारखं वाटतं आता. 70 किलो मुळे तरी माझ्या अंगावर निघाला असेल. आणि हे काय करत बसलीस? अगं आराम कर जरा आता. अरे फुलं सजवतीये. यांना खूप आवडतात ना म्हणून. या आले तुमचे हे. काय झालंय? लंगडतेस का तुझी? नाही काही नाही. मला थोडंसं लागलं पायाला. आम्ही सगळे घर आवरत होतो ना तेव्हा साफसफाई करत होतो. तुम्ही? हा आम्ही म्हणजे आम्ही सगळेच. तुम्हाला आवडतात म्हणून फुलं पण सजवलीत. कशी दिसताय? आरसा आहे ना आपल्या घरात? आरसा घरात आहे ना आपल्या. त्यात अवतार बघा जरा स्वतःचा. ग्रहण सुटल्यानंतर दान मागायला येतात ना, तशा दिसताय. जाऊ दे. तू कशाला उगाच वाईट वाटून घेतेस? तुला त्याचा स्वभाव माहितीये ना. सगळं माहितीये माई. सगळं माहितीये मला. पण त्यांना आवडतात म्हणून मी फुलं. सोड ना वहिनी. तुला माहितीये ना गाढवाला गुळाची. आदित्य, जा आंघोळ करून घे तू. आणि पायाला प्लास्टिक बांध बर का. जखम भिजू देऊ नको. काही जखमा भिजलेल्याच राहतात माई. काही केलं तरी. उमा मी निघालो का? हॅलो हॅलो नेहा आहे का? मी तिची मैत्रीण बोलतेय. हा होल्ड करा. नेहा फोन आहे का? कुणाचा फोन आहे? बेंजीर भुत्तोचा. उकडीचे मोदक कसे करायचे विचारते ती. तुम्ही उगाच वाकड्यात कशाला शिरताय बाबा? नाही ते काय तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे. काहीतरी उन्हाळ्यात गप्पा करणार आता तुम्ही. चल बाजूला. ऑफिसला जाताना वेळ मला. हॅलो हॅलो नेहा. हसावरी ताई काय झालं का? नेहा कुठे काय? काय नाही. हळू बोल ना बावळट. केवढ्या ना ओरडतीस? कुणी ऐकलं तर? अगं नाही, बाबा ऑफिसमध्ये गेलेत आणि आई आंघोळ करतेय. बोल कशीस तू हसावरी ताई? मजेत आहे. तू कशी आहेस? मी फर्स्ट क्लास. कसा अचानक फोन केलास? काय नाही ग, सहज. मला खूप आठवण येत होती तुमची. नेहा अंतर आहे खाली? हा हो असेल ना. थांब मी पटकन बोलून आणते. हा अगं पण काकू. अगं सांगितलं ना आई आंघोळ करतेय.
हा थांब मी पटकन आले. हं? हॅलो. कशी आहे संतरा? मी बरी आहे ताई. पण तू असा अचानक कसा फोन केलास? खूप आठवण आली तुझी, बोलावंसं वाटलं म्हणून केला. ताई, घरी सगळं ठीक आहे ना ग? हो. नाही म्हणजे तुझ्या आवाजावरून मला असं वाटतंय की काही नाही ग, आवाज बसलाय माझा थोडासा. नक्की? नक्की होय. माझी शपथ. सकाळी सकाळी शपथा कसल्या खायला लावतेस वेडपट. बरं, मला सांग, हर्षवर्धन भाऊजी कसे आहेत? मजा येते. तुझी आठवण काढत असतात. ताई, आता तर तू नक्कीच खोटं बोलतेस. हर्षवर्धन भाऊजींना तुझ्यापासून फुरसत मिळणार, मग ते इतर लोकांची आठवण काढणार. नेहा, पाणी लावायचंय का तुझं? पाणी? हो हो. हा मग कर तयारी. हॅलो ताई, काकू येते, मी जाते. बाय बाय. हॅलो. हॅलो. काय ग, कोणाशी बोलतेस इतका वेळ? अगे काय मैत्रिणीशी बोलतेय. चल आता आटप लवकर, मी पाणी काढलंय, आंघोळ करून घे. हो चल. हॅलो. हॅलो. काय गायधनी सर, आज मूड दिसत नाहीये तुमचा. मला काय झालंय मूड नसाला? नाही, तुमचा रब्बर बॉल नाहीये ना. रबर बॉल? हो म्हणजे मयेकर सर हो. अहो रबर बॉल सारखे तुम्ही त्यांना अगदी टोलवत असता आणि त्यांनी जरा संधी दिली की लगेच सिक्सर मारता. हो कारंडे बाई, तुम्ही पण ना. हो, कुणी ऐकलं तर म्हणेल मी मयेकरांचा शत्रूच आहे. तुमच्यासारखे मित्र असतील तर त्यांना वेगळ्या शत्रूची गरजच काय. तुम्ही मला फार विलन ठरवताय बाई. म्हणजे काय, आता तुमच्या स्टोरीमध्ये मयेकर सर हिरो म्हणजे तुम्ही विलनच नाही का? गायधनी सर, खरं तर व्हाईस प्रिन्सिपलच्या पदावर तुम्हीच असायला हवं होतं. पण हे मयेकर सर काना मागून आले आणि तिखट झाले. त्याचं काय कारंडे बाई, मी अस्सल वराडी ठेचा खाऊन पोचलेला माणूस आहे. तिखट पचवायची सवय आपल्याला फार आधीपासून. असले 56 मयेकर पचवून थुंकून टाकेन मी, बघा तुम्ही. मग तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? म्हणजे टोमणे मारून मारून तुम्ही हैराण केलंच आहेत, आणखीन पुढे काय? अरे मेलेल्याला आणखी काय मारणार? मला वेगळं काही करायची गरजच नाही. मयेकर आपल्याच कर्मानं बाहेर जातात की नाही बघा. हा, आता शेवटचा धक्का मी देईनच, पण तो आत्ता नाही, वेळ येईल तेव्हा. एक्सक्यूज मी, मला आय एम सॉरी. सावरी, तू इथे? सचिन, तुम्ही? किती दिवसांनी? महिन्यांनी. हो. कसे आहात तुम्ही? मी मजेत, मस्त. तुझी गाडी आहे? हो, म्हणजे ह्यांनी. आय एम सॉरी. म्हणजे नाही नाही अय्या, तसं काही नाही. घरी सगळे बरे आहेत ना? हो, घरी बरे आहेत सगळे. तुम्ही इकडे कसे काय? म्हणजे तुमचं ऑफिस तर. अगं हो, मी एका कामासाठी आलो होतो या बाजूला. बाकी तुझे मिस्टर काय म्हणतात?
त्यांच्या नावाच्या पाट्या मी वाचतो बऱ्याच ठिकाणी. भोसले कन्स्ट्रक्शन्स. गुड. बरं आहेत ते. असं बरी अगं, तुझ्या आईचं कळलं. मी फोनही करणार होतो पण मला तिथला नंबर माहिती नव्हता. नाही. बाबा कसे आहेत आता? बरे आहेत. म्हणजे आता धक्क्यातनं सावरले. चला, म्हणजे तुझ्या घरचे, माझ्या घरचे सगळे बरे आहेत. आता आपल्याबद्दल बोलू. तू बरी आहेस ना?